तिथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका पुलाचं उद्घाटन करण्यात येतं। त्याची दृश्य आपण बघतोय। तसं आपण यापूर्वी जाणून घेतलं की आज ठाणे जिल्ह्यातील विकास कामांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येत आहे। काही ठिकाणी काही कामं जी ती पूर्ण झालेली त्याचं उद्घाटन करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात। म्हणजे ही पहिलीच अशी वेळ असेल की सकाळपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली ती थेट संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं कळतंय। आणि पुन्हा एकदा आपण बघतोय मुंब्र्यातल्याच एका ब्रिजच्या उद्घाटनाच्या वेळी आपण व्यासपीठावरती एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे यांना एकत्र बघितलं होतं आणि आताही आपण उद्घाटनाच्या वेळी त्यांना एकत्र बघतोय। यावेळी व्यासपीठावरती असताना जितेंद्र आव्हाड यांनी काही कामांच्या संदर्भात सूचना देखील त्यांना केल्या होत्या। ठाणे जिल्ह्यात त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त निधी जो आहे तो खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाला देखील देण्यात आलेला आहे। तिथे देखील वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। मुंब्रा इथल्या पुलाचं उद्घाटन करण्यात येत आहे। ठाण्यापासून जर आपण पुढे गेलो तर मुंब्रा तसा वसाहतीनुसार वसाहतीच्या दृष्टिकोनातून नियोजित असं शहर म्हणून मुंब्र्याला ओळखण्यात येत नाही। वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात तिथे प्रश्न आहे। त्यामुळे इमारतींची झालेली गर्दी, तिथून आतून जाणारे रस्ते त्याची दुरावस्था आहे। वेळोवेळी हे रस्ते जे ते दुरुस्त करण्याच्या संदर्भातली मागणी करण्यात येते, पण काही वेळेला ते दुरुस्त होतात, होत नाहीत अशी देखील समस्या आहे। आणि अशा वेळी तिथे मोठ्या प्रमाणात उड्डाणपूल असेल, बायपास असतील ते होणं गरजेचं आहे। आणि या पुलाच्या माध्यमातून मुंब्रा इथून शिळफाट्यापर्यंत आणि शिळफाट्यापासून पुन्हा पुण्याच्या दिशेने किंवा पनवेलच्या दिशेने होणारी जी वाहतूक आहे ती व्यवस्थित होण्याकरता म्हणून हे मार्ग फार उपयोगी ठरणार आहे। तसं बघायला गेलं तर पुण्याच्या दिशेने जाण्याकरता म्हणून ऐरोली मार्गे जाणं बहुतांशी वेळेस लोक पसंत करतात, कारण तो मार्ग त्यातल्या त्यात चांगला आहे। पण जी लोक ठाण्यावरनं पुन्हा एकदा उलटा ऐरोलीला येऊ शकत नाहीत अशा वेळी त्यांना मुंब्रा इथले हे वाय जंक्शनचे जे पूल आहेत ते फार उपयोगी पडू शकतात। किंवा शहरातल्या शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जो वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो तो निर्माण होणार नाहीये। आणि आता आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि त्याचबरोबर इतरही शिंदे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे इतरही नेते इथे उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे। आज दिवसभर ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाणार आहे। मुंब्रा इथल्या वाय जंक्शन पुलाचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय। तसं जर आपण लक्षात घेतलं मुंब्रा इथला हा वाय जंक्शन पूल जो आहे त्याचा काय उपयोग असणार आहे किंवा त्याचं काय कशा पद्धतीचा हा असणार आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो। पण तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि इतरही नेते यावेळी या वाय जंक्शन पुलाचं उद्घाटन करण्यासाठी इथं उपस्थित आहेत। आजही सकाळपासून ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाते। तसं बघायला गेलं तर तशी पहिलीच वेळ असेल की एवढ्या मोठ्या संख्येने वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन केलं जात आहे। आता या वाय जंक्शन पुलाचं उद्घाटन केलं गेलंय। अजित विशाल, कारणही तसंच आहे, कारण का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। त्याच पद्धतीनं ते गेले अनेक वर्ष नगरविकास मंत्री होते। त्यांच्या काळात या सगळ्या जे विकास कामं आहेत किंवा हे उड्डाणपुलांची कामं जी आहेत त्यांचे आराखडे तयार झाले होते, मंजुरी मिळाल्या होत्या, निधी मंजूर झाला होता। त्यामुळे ते मुख्यमंत्री असताना या सगळ्या जे उड्डाणपूल आहे यांचं उद्घाटन होणं
हे त्यांच्याकरता एक महत्वाची गोष्ट होती. यामुळे आज दिवसभर फक्त आणि फक्त ठाणे शहर असेल, मुंब्रा शहर असेल, कळवा शहर असेल, या वतीने कल्याण डोंबिवली शहर असेल, या सर्व भागातील जे उड्डाणपूल आहेत किंवा लोकार्पण सोहळ्याची कामं जी आहेत किंवा सिमेंटीकरणाचं काम आहे, त्या सर्वांचं ते स्वतः जाऊन उद्घाटन करतात किंवा लोकार्पण करतायत. आता जे सुरू आहे ते मुंब्रा वाय जंक्शन या उड्डाणपुलाचं लोकार्पण सोहळा सुरू आहे. लाल फीत कापून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उड्डाणपुलाला आता हिरवा कंदील दिलेला आहे. इथून आता रोज वाहतूक सुरू होईल. हा पूल अत्यंत महत्वाचा असून या पुलाची लांबी जी आहे ती 810 मीटर लांब आहे आणि 24.20 मीटर रुंदीचा हा जवळपास 6 पदरी रोड आहे. आणि 2018 मध्ये या उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. साधारणपणे 100 कोटीच्या आसपास या उड्डाणपुलाला खर्च आलेला आहे. आणि ह्या पुलामुळे मुंब्रा शहराला जो शहरातली जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणे फुटणार आहे आणि मुंब्रा शहर चांगला श्वास घेईल. कारण का मुंब्रा बायपासून जरी गाड्या आल्या तरी मुंब्रा शहरातून त्या गाड्या जात होत्या आणि कौसा भागातून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचं. जे अवजड वाहन आहे त्याच्यामुळे मुंब्रा शहर आणि कौसा भाग जो आहे हा सतत वाहतूक कोंडीने भरलेला असायचा. आता हा वाय जंक्शन झाल्यामुळे थेट भारत गेअरच्या पुढे त्या ठिकाणी हा रस्ता हा उड्डाणपूल निघणार आहे. त्यामुळे शिळफाटा ते मुंब्रा बायपास पर्यंतचा जवळपास 10 ते 15 मिनिटांचा वेळ तो वाचणार आहे. इथे वाहतूक कोंडी होणार नाही, त्यामुळे हा वेळ वाचणार आहे. आणि जलद गतीने तुम्हाला ठाण्याला पोहोचता येईल किंवा ठाण्यावरून शिळफाटा कल्याण डोंबिवली किंवा नवी मुंबई साईडला तुम्हाला जाता येईल. इतका महत्वाचा हा उड्डाणपूल आहे. आणि याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केला जातोय. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील खासदारकीच्या मतदारसंघातील तिथे देखील आज विकास कामांचं उद्घाटन जे अजित ते केलं जाणार आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.